वळत पुढच्या बातमीकडे नाशिकमध्ये आदिवासी लॉंग मार्चचं भाजपकडून स्वागत करण्यात आलंय। महापौर पदाच्या प्रबळ दावेदार म्हणून समजल्या जाणाऱ्या दीपाली गणेश गीते यांनी मोर्चाचे आयोजक जेपी गावित यांच्या पाया पडत पुष्पगुच्छ देत त्यांचं स्वागत केलंय आणि यासोबतच गीते यांच्या वतीनं मोर्चेकरांसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर सुद्धा पुरवण्यात आले आहेत। नाशिकमध्ये हे आदिवासी लॉंग मार्च निघालेला आहे आणि या लॉंग मार्चचं आता भाजपकडून स्वागत करण्यात आलेलं आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। शेतकऱ्यांचं लाल वादळ आता मुंबईच्या दिशेने कूच करतायत। ही खरं तर आपण बघितलं तर नाशिकचा रविवार कारंजा जो मुख्य परिसर म्हणून ओळखला जातो त्या रविवार कारंजावरती हा मोर्चा जो आहे तो सध्या धडकलेला आहे। ही संख्या आपण जर बघितली तर मोजता येणार नाहीत एवढी संख्या आहे। अंदाजे 15 ते 20 हजाराहून अधिक हे सर्व मोर्चेकरी आहेत। शेवटचं टोक देखील खरं बघायला मिळत नाहीयेत। रस्ते हे दिसेनासे झालेले आहेत। प्रत्येकाच्या हातामध्ये लाल झेंडा आहेत। यासोबतच शेतकऱ्यांच्या शेतीला 24 तास अखंडित वीज पुरवठा करा, वन हक्क जमिनींचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावा, शेतकऱ्यांच्या शेतीला 24 तास अखंडित वीज पुरवठा करा, अशा अनेक मागण्या घेऊन खरं ते मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। 3 तारखेला मुंबईत मंत्रालयावरती हा मोर्चा धडकणार आहे। आजचा त्यांचा मुक्काम जो आहे तो नाशिकच्या वाडीवरे परिसरामध्ये असणार आहे। मात्र एकंदरीत बघितलं तर या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती नाशिक शहरातील वाहतूक मार्गामध्ये देखील बदल हा करण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त देखील पोलिसांचा तैनात करण्यात आलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच आता या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती सरकारकडून काही दखल घेतली जाते का, कारण गेल्या वेळी जी आम्हाला आश्वासनं दिली होती ती पूर्ण झाली नाही आहेत असं त्यांच्याकडून आरोप हा करण्यात येतोय। त्यामुळे एकंदरीतच आता सरकारचं काय पाऊल असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा निकी पवार सह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।